नमस्कार, मी विजया. संवाद लाईव्ह टीव्ही मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. घेऊयात राज्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा वेगवान आढावा. संवाद सुपरफास्ट. गडचिरोली भागात मागील वर्षी 7 नक्षलवाद्यांना कंठस्थान घालणाऱ्या योगेश भरत गुजर या पुणे पोलीस दलातील सहाय्यक पोलीस अधिकाऱ्याच्या आकस्मिक मृत्यूची घटना शुक्रवारी मध्यरात्री गडचिरोली भागात घडली. सुरुवातीला 2 वर्ष ते सैन्य दलात सेवा केल्यानंतर पोलीस दलात कार्यरत झाले होते. आज सकाळी त्यांचे पार्थिव त्यांच्या चिंचवडमधील राहत्या घरी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. आज सकाळी 9 वाजता पिंपरीमधील भाटनगर स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मोठा जनसागर लोटला होता. वडगाव मावळ पोलीस निरीक्षकावर गोळी झाडण्याची घटना समोर आली आहे. पुणे मुंबई रोडवर सातेगावच्या हद्दीत असलेल्या फ्लेवर्स फॅमिली रेस्टॉरंट येथे झालेल्या भांडणातील आरोपींना ताब्यात घेण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक नितीन मोहिते हे गेले होते. त्यावेळी त्यांच्या मांडीत पिस्तूलमधून गोळी झाडून त्यांना जखमी करण्यात आले. ही घटना शुक्रवारी रात्री 12च्या सुमारास घडली. या प्रकरणी पोलिसांनी दादा बाळू ढवळे, संतोष उर्फ बिट्ट्या बाळासाहेब गायकवाड, सुनील विलास पालखे या तिघांना अटक केली आहे. साईबाबा संस्थानचे उपाध्यक्ष चंद्रशेखर कदम यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय. शासनाने हा राजीनामा स्वीकारला आहे. आपल्याला वयाची 70 वर्ष पूर्ण झाली असल्याने आपण संस्थानच्या उपाध्यक्ष पदाचा आणि विश्वस्त पदाचा राजीनामा देत असल्याचं कदम यांनी विधी आणि न्याय विभागाला पाठवलेल्या पत्रात म्हटलंय. मात्र कदम यांच्यावर अपात्रतेची टांगती तलवार होती. त्यांच्यावर मुळा धरणातून कालव्यांना जबरदस्तीने पाणी सोडण्याबाबत गुन्हा दाखल आहे. त्या संदर्भात अहवालात उल्लेख असल्याने त्यांची गच्छंती अटळ होती. त्या पार्श्वभूमीवर कदम यांनी वयाचे कारण सांगत राजीनामा दिला असल्याची ही चर्चा आहे. किराणा सामान खरेदी करून घरी जाणाऱ्या दुचाकीस्वार दाम्पत्याला जोरदार ट्रकने धडक दिली. दरम्यान दुचाकीवरून पडून महिला ट्रकच्या मागील चाकाखाली येऊन ठार झाली. हा अपघात बीड बायपासवरील MIT कॉलेजजवळ शुक्रवारी दुपारी 1:30 वाजण्याच्या सुमारास घडला. यात महिलेचा पती किरकोळ जखमी झाला असून त्याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. स्नेह मनोज बावळे असे मृत महिलेचे नाव आहे, तर स्नेह यांचा पती मनोज दिगंबर बावळे हा जखमी झालाय. जागतिक महिला दिनी कारेगाव येथील महिलांनी रौद्र अवतार धारण केला. गावातील अवैध धंदे चालू असलेल्या ठिकाणी गावातील महिलांनी अचानक धाड टाकली. ऑनलाईन लॉटरी, बिंगो, दारू मटका या ठिकाणी जाऊन व्यवसायाशी संबंधित वस्तू फोडल्या. दरम्यान कारेगावच्या मुख्य चौकातच हे अवैध धंदे चालतात, त्यामुळे नाहकच याचा त्रास जनसामान्यांना सहन करावा लागतोय. हाकेच्या अंतरावरच पोलीस स्टेशन आहे, मात्र पोलीस याकडे डोळेझाक करतात. त्यामुळे महिला दिनीच रणरागिने अवतारात येऊन महिलांनी अवैध धंद्यांवर हल्लाबोल केलाय. निवडणुकांमध्ये फक्त हिंदू मुस्लिम गट वेगळा केला जातो आणि निवडणूक जिंकली जाते. धर्माच्या नावावर कसेही करून मतं घ्यायची. त्यामुळे विकास आणि खासदार चंद्रकांत खैरे यांचा कधीच संबंध आला नाही. त्यांनी औरंगाबादला कमालीचे मागे नेले असा घणाघाती आरोप काँग्रेसचे आमदार अब्दुल सत्तार यांनी केला. तर कोणतीही निवडणूक गंभीरपणे घेऊन कोणीही उमेदवार असेल तरी तो मला पराजय करू शकणार नाही. काँग्रेस राष्ट्रवादीचा उमेदवार अद्याप ठरला नाही, मात्र भाजप सेनेची युती झाली आहे. त्यामुळे आता माझ्यावर असे आरोप होत आहेत, असं मत औरंगाबादचे खासदार चंद्रकांत खैरे यांनी व्यक्त केलंय. स्त्रिया या स्वावलंबी असून स्वतः सक्षम आहेत याचं उत्तम उदाहरण पुण्यामध्ये पाहायला मिळालं. जवळच्या व्यक्तींमुळे काही स्त्रिया दुःख सहन करत आहेत. पुण्यातील सुवर्णा भानुमते या गेल्या 4 वर्षांपासून व्हीलचेअरवर आहेत. त्यांचा प्रेमविवाह झाला होता, मात्र लग्नाच्या काही वर्षांनी त्यांना पायाचा गंभीर आजार झाला आणि 7 जन्माची साथ देईल असं वचन देणारा कायमचा निघून गेला. मात्र तरीही खचून न जाता आईनेच मुलीला पदरात पाडून घेत तिचा सांभाळ केलाय. नवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा संवाद लाईव्ह टीव्ही. धन्यवाद. राज्यभरात झपाट्याने विस्तारत असलेल्या संवाद लाईव्ह टीव्ही साठी पूर्ण वेळ प्रतिनिधी नेमणे आहे. शिरूर श्रीगोंदा पारनेरसाठी पूर्ण वेळ 1 प्रतिनिधी, आंबेगाव खेड जुन्नरसाठी पूर्ण वेळ 1 प्रतिनिधी, बारामती इंदापूर दौंडसाठी पूर्ण वेळ 1 प्रतिनिधी, मुळशी मावळ हवेलीसाठी पूर्ण वेळ 1 प्रतिनिधी, पुणे शहर आणि हडपसरसाठी पूर्ण वेळ 1 प्रतिनिधी, पिंपरी चिंचवड भोसरीसाठी पूर्ण वेळ 1 प्रतिनिधी, अहमदनगर शहर आणि नगर दक्षिणसाठी पूर्ण वेळ 1 प्रतिनिधी, औरंगाबाद शहर आणि जिल्ह्यासाठी पूर्ण वेळ 1 प्रतिनिधी. वृत्तपत्र क्षेत्रातील अथवा कोणत्याही माध्यमातील किमान 2 वर्षांचा अनुभव आवश्यक. स्वतःचा कॅमेरा आणि दुचाकी असावी. आपल्या भागातील राजकीय, सामाजिक आणि परिसराचं संपूर्ण ज्ञान आवश्यक. इच्छुकांनी आपला संपूर्ण बायोडेटा संवादtv@gmail.com वर पाठवावेत आणि मुलाखतीसाठी समक्ष भेटावं. अधिक माहितीसाठी 96 65 992 992 या क्रमांकावर आजच संपर्क करा. संवाद लाईव्ह टीव्ही, आपला विश्वास, आपलं चॅनल.